नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डेमध्ये स्वागत. पहिली महत्त्वाची बातमी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव समोर येतो आहे. विरोधी पक्षांच्या 114 खासदारांनी या ठरावावर सह्या केल्या आहेत. खासदार गौरव गोगोई, खासदार सुरेश, खासदार जावेद यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे. लोकसभेमध्ये विरोधकांना बोलू दिलं जात नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. संसदीय कामकाजाच्या नियम 94 क अंतर्गत अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाय. लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावर 2026 ऐवजी 2025 असाही उल्लेख असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आपल्याला बोलू दिलं जात नाही असा आरोप काँग्रेसच्या खासदारांनी केलेला आहे आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेला आहे. त्यामुळे एकूण 114 खासदारांच्या सह्यांचा या समावेश आहे या अविश्वास प्रस्तावावर. संसदीय कामकाजाच्या 94C या नियमाअंतर्गत हा अविश्वास प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न विरोधक करतायत, मात्र त्यांना बोलू दिलं जात नाही असा आरोप विरोधकांचा आहे. आणि अजून एक यामध्ये टेक्निकल चूक झाल्याचं दिसतं आहे. या ठरावावर 2026 असा उल्लेख वर्षाचा करण्याऐवजी तो 2025 असा केला गेल्याची गोष्ट देखील समोर आली आहे. आई फील ही इज नॉट फ्री. वो खुद ही मुझे लगते नहीं कि अपने मन से वो निर्णय ले रहे हैं, दबाव में काम करे ऐसा लग रहा है. इसी वक्त पे जब जनतंत्र की बात यह थी कि विपक्ष के नेता को बात ही नहीं करने देना, ये बहुत ही बड़ा गंभीर लगता है मामला. इसलिए सारे विपक्षी ने मिलकर उनके खिलाफ वो अविश्वसनीय प्रस्ताव रखा है. सभी के अपने मुद्दे रखने का मौका मिलना चाहिए, लेकिन आप लोगों ने गौर किया होगा कि दाहिने तरफ वालों को कोई भी उठ जाता है उसको मौका मिल जाता है, और बाएं तरफ जो लीडर ऑफ द ऑपोजिशन को मौका ना मिले तो ऑपोजिशन की बात कहाँ तक पहुंचेगी सरकार को, और कैसे चलेगा कोई भी हुकूमत जो है, खास करके डेमोक्रेसी है, वो तो दोनों तरफ का जब तक नहीं सुनेंगे तब तक तो कोई हल तो निकलेगा नहीं. किसी को अच्छा नहीं लगता है कि स्पीकर सबके हैं, लेकिन उनके खिलाफ इस तरह का नो कॉन्फिडेंस मोशन लाना किसी के लिए भी सुखद नहीं है. ये किसी व्यक्ति के विरुद्ध नहीं है, ये पक्षपात के विरुद्ध है, और ये आसन जो है वो संविधान का होता है, किसी सत्ता पक्ष का नहीं होता है. और इसलिए हम लोगों ने एक आईना दिखाने का प्रयास किया है कि जो जिसमें आप तथ्य से और सत्य से और अपने जवाबदेही से कितने दूर आप भाग रहे हैं और कैसे एक पक्षीय आपने दृष्टिकोण अपनाया, उसके विरुद्ध हम लोगों ने अविश्वास प्रस्ताव लाया. पुढच्या बातमीकडे जाऊया. पुढची बातमी आहे चंद्रपुरातून. चंद्रपूरमध्ये भाजपनं